हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर विरोधात मंगेश ससाणे यांची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार, तर जीआर विरोधात इतर 2 याचिकाही हायकोर्टामध्ये दाखल। लक्ष्मण हाकेंच्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यामधल्या फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या गेवराईमध्ये उद्या सभा। ओबीसी समाजही मुंबईमध्ये महामोर्चा काढणार। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोर्चा पार पडणार। ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात बैठक होणार। शिवतीर्थवर आज मनसे नेत्यांची बैठक। बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक। मातोश्रीवर उद्या 11 वाजता बैठक। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर खासदारांच्या बैठकीला महत्त्व। माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता। नेपाळमध्ये सध्या लष्करी राजवट। हिंसाचारामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू तर 1033 जण जखमी। सेबॅस्टियन लेकोर्नू फ्रान्सचे नवे पंतप्रधान। राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा। 39 वर्षीय सेबॅस्टियन लेकोर्नू आधीच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री होते। डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची हत्या। विद्यापीठातील चर्चेदरम्यान गोळी झाडून चार्ली किर्क यांची हत्या। चार्ली यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे ट्रम्प यांचे आदेश। सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांच्याकडून घरामध्ये पाणी शिरलेल्या भागाची पाहणी, तर ग्रामीण भागामध्ये पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान।